नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 11 ते 17 नोव्हेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आसाम या। कोणत्या? तर आसाम या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी हो भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे। तर हो भाषा आसाम, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये बोलली जाते आणि मुख्यमंत्री शर्मा यांनी केंद्राला विनंती केलेली आहे की ते संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे, जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे संरक्षित आणि प्रोत्साहन दिले जाऊ शकते। यानंतर आसाम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। राजधानी दिसपूर, मुख्यमंत्री सध्याचे हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या राज्यात सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव अजगेबीनाथ धाम असे ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिहार या। कोणत्या? तर बिहार या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर बिहारच्या सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अजगेबीनाथ धाम करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। यानंतर आपण बदललेली नावे याविषयी चालू घडामोडी पाहून घेऊया। तर ट्रेन 18 वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या रेल्वे स्टेशनचे अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आणि S400 सुदर्शन, यानंतर पोर्ट ब्लेअरचे विजय नगरम आणि केरळचे केरळम करण्यात आले। जुने संसद भवनाचे नाव संविधान भवन असे करण्यात आलेले आहे। सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आले आणि अल मिनाद सौदी अरेबियातील शहराचे हिंद शहर असे ठेवण्यात आले आणि अहमदनगरचे अहिल्यादेवी असे नाव ठेवण्यात आलेले आहे। आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव मनोहर पर्रिकर विमानतळ असे ठेवण्यात आलेले आहे। यानंतर तिसरा प्रश्न, इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे ISA चे ध्येय 2030 पर्यंत सौर ऊर्जेमध्ये किती ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणे हे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 1 ट्रिलियन डॉलर्सची। किती ट्रिलियन डॉलर्सची? 1 ट्रिलियन डॉलर्सची। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ISA चे ध्येय 2030 पर्यंत सौर ऊर्जेमध्ये $1 ट्रिलियन गुंतवणूक साध्य करणे आणि तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा खर्च कमी करणे हे आहे। तर ISA चा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर युती आणि ISA ची निर्मिती 30 नोव्हेंबर 2015 मध्ये झाली। स्थापना पॅरिस फ्रान्समध्ये आणि मुख्यालय कोठे? तर गुरुग्राम हरियाणामध्ये मुख्यालय आहे। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर 76व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंडोनेशिया या। कोणत्या? तर इंडोनेशिया या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत। तर 26 जानेवारी 2025 रोजी भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे। यानंतर इंडोनेशियाविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी जकार्ता, चलन इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आहेत। ठीक आहे। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे पाचवा, तर नुकतेच अनुभवी भालाफेकपटू नीरज चोप्राचे प्रशिक्षक कोच कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जॉन जेलेजनी झालेले आहेत। कोण आहेत? जॉन जेलेजनी। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण। तर भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याने अनुभवी भालाफेकपटू जॉन जेलेजनी यांची नवीन प्रशिक्षक म्हणून घोषणा केलेली आहे। तर जॉन जेलेजनी हा झेकचा माजी ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट आहे। तर तो
3 वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता देखील आहे. यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे, तर पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन केंद्राची पायाभरणी नुकतीच कोठे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विशाखापट्टणम या ठिकाणी. कोठे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार आणि ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू यांनी 7 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणमच्या बाहेरील चिन्नागदिली गावात पी.व्ही. सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन आणि स्पोर्ट्स एक्सलन्सची पायाभरणी केलेली आहे. यानंतर पुढील 7वा प्रश्न, नुकतेच पहिले डिजिटल लोकसंख्येचे घड्याळ कोठे उघडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बेंगळुरू मध्ये उघडण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले सौर शहर कोठे? तर सांची. जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैन. जगातील पहिले जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन भोपाळ. आणि भारतातील पहिले डॉग पार्क हैदराबाद. भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क दिल्ली. आणि भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन कोलकाता आहे, लक्षात ठेवा. यानंतर भारतातील पहिला युनिटी मॉल उज्जैन आणि भारतातील पहिले साहित्यिक शहर कोझिकोड आहे. ठीक आहे. यानंतर भारतातील पहिले संगीत शहर ग्वाल्हेर आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा, तर फिक्कीचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? हर्षवर्धन अग्रवाल यांची. तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फिक्कीची स्थापना 1927, मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल हे आहेत. कोण आहेत? हर्षवर्धन अग्रवाल. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 9वा, तर भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिल्या एकात्मिक चेक पोस्टचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भूतानिया. कोणत्या? तर भूतानिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. आसाममध्ये भारत भूतान सीमेवर पहिले एकात्मिक चेक पोस्ट सुरू झाले. तर आसाममधील दरंगा येथे हे चेक पोस्ट बांधण्यात आलेले आहे. तर आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग टोब्गे यांच्या उपस्थितीत ICP चे उद्घाटन केलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर भूतानविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी थिंपू, चलन आहे भूतानी नेगू लॅटरम. ठीक आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तय्यब इक्राम यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाची? तय्यब इक्राम यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर तय्यब इक्राम यांची सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. यानंतर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना 7 जानेवारी 1924 मध्ये झाली. मुख्यालय लॉसने, स्वित्झर्लंड आणि सध्याचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आहेत. कोण आहेत? नरिंदर बत्रा. यानंतर पुढील प्रश्न 11वा, तर कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सूदची पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, थायलंड या. कोणत्या? तर थायलंड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदची थायलंड पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर आणि सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर थायलंडच्या पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयाने त्यांना अधिकृतपणे मानद पर्यटन सल्लागार ही पदवी प्रदान केलेली आहे. यानंतर आपण थायलंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी बँकॉक, चलन थाई बात आणि सध्याचे पंतप्रधान पेतोंगटार्न शिनावात्रा आहे. ठीक आहे. यानंतर थायलंड विषयी चालू घडामोडी शॉर्टमध्ये पाहून घेऊयात. तर थायलंडने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश अनिश्चित काळासाठी वाढवलेला आहे. आणि समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता? तर थायलंड हा देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी अलीकडे कोठे राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बांगलादेशमध्ये. कोठे? तर बांगलादेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बांगलादेशच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तर जमावाच्या हिंसाचारात वाढ झाल्याचे गंभीर तथ्य एका अहवालातून समोर आल्यानंतर
हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. तर या अहवालात बांगलादेशातील मानवी हक्क आणि सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करणाऱ्या प्राणघातक हल्ला, बलात्कार आणि राजकीय छळ यासारख्या गुन्ह्यांचा तपशीलही देण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो, बांगलादेशविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बांगलादेशची राजधानी ढाका आहे, चलन आहे टका आणि राष्ट्रपती सध्याचे मोहम्मद शहाबुद्दीन आहेत. पुढील प्रश्न आहे 13वा. तर अंतराळ कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी अलीकडेच झिमसॅट-2 उपग्रह कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, झिम्बाब्वेने. कोणी केलेला आहे? झिम्बाब्वेने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे झिम्बाब्वेची हरारे, चलन आहे झिम्बाब्वे गोल्ड आणि सध्याचे पंतप्रधान मार्गन स्वनगिरई आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच मॉरिशसचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नवीन रामगुलाम झालेले आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संसदीय निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे आणि 2017 पासून ते देशाचे पंतप्रधान होते. तर विरोधी पक्षनेते नवीन रामगुलाम हे तिसऱ्यांदा त्यांच्या आघाडी अलायन्स ऑफ चेंजचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. यानंतर मॉरिशस विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी पोर्ट लुईस, चलन मॉरिशस रुपया आणि चालू घडामोडी देखील पाहून घेऊया. तर भारताचा जनऔषधी उपक्रम सुरू करणारा पहिला देश मॉरिशस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉरिशसमध्ये डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे. यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न, तर उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लखनौ या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? लखनौ या शहरामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच राजधानी लखनौमध्ये राज्याची पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस लॉन्च केलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवेत महिलांसाठी तिकिटांवर 50% सवलतीही जाहीर केलेली आहे. तर उत्तर प्रदेशविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी लखनौ, मुख्यमंत्री सध्याचे योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. यानंतर राज्य प्राणी बारासिंग आणि राज्य पक्षी सारस. लोकसभेच्या एकूण 80 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, डिफेन्स स्पेस एजन्सी म्हणजेच DSA चा पहिला अंतराळ सराव 2024 कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डिफेन्स स्पेस एजन्सी DSA चा पहिला अंतराळ सराव 2024 नवी दिल्लीत सुरू झाला. तर 3 दिवसांच्या अंतराळ व्यायामाचे उद्दिष्ट अवकाश आधारित मालमत्ता आणि सेवांची समज वाढवणे आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 18वा. तर नुकतेच शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जपान या देशाचे. कोणत्या देशाचे? जपान या देशाचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जपानमध्ये लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते शिगेरू इशिबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झालेली आहे. तर इशिबा देशाच्या 103व्या पंतप्रधान बनलेल्या आहेत. तर जपानविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी टोकियो, चलन येन आणि सध्याचे पंतप्रधान शिगेरू इशिबा हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा. तर ग्लोबल सिटी इंडेक्स नुसार जगातील टॉप सिटी ब्रँड कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, लंडन बनलेला आहे. कोण? तर लंडन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर दुसऱ्या वार्षिक ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्स मध्ये लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क सिटीने शीर्ष 3 स्थाने कायम राखलेली आहेत. टोकियो आणि दुबईने टॉप 100 शहरांच्या ब्रँडमध्ये 4थ्या आणि 5व्या स्थानावर वाढ केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा. कोणत्या देशाच्या कोको गॉफने अलीकडेच 2024 WTA फायनल जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमेरिका या. कोणत्या देशाच्या? अमेरिका या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकाच्या कोको गॉफने चीनच्या झेंग किनाय वेनचा पराभव करून प्रथमच WTA म्हणजेच
महिला टेनिस असोसिएशन फायनलचे विजेतेपद पटकावले आहे. तर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, रशियन व्यापार केंद्र भारतातील कोणत्या शहरात उघडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? दिल्ली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्यासाठी नवी दिल्लीतील भारतातील रशियन दूतावास, रशियन ट्रेड सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर उद्देश काय आहे? तर आर्थिक सहकार्याला चालना देणे हा होता. तर यानंतर रशिया विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी मॉस्को, चलन रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन. कोण आहेत? व्लादिमीर पुतीन. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकताच परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, विक्रम मिस्री यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा कार्यकाळ 14 जुलै 2026 पर्यंत वाढवलेला आहे. तर ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार होते. यानंतर विक्रम मिस्री हे भारतीय परराष्ट्र सेवेचे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर यानंतर महत्त्वाचे सचिवपदी नियुक्त देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात मित्रांनो. तर TV सोमनाथन कॅबिनेट सचिव आहेत, गोविंद मोहन गृह सचिव, राजेश सिंह संरक्षण सचिव, विक्रम मिस्री परराष्ट्र सचिव आणि तुहिन कांत पांडे वित्त सचिव आहेत आणि श्री विक्रम देव दत्त सचिव कोळसा मंत्रालय. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा. तर कोणत्या कंपनीला जगातील सर्वात टिकाऊ ॲल्युमिनियम कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हिंडाल्को या कंपनीला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हिंडाल्को 2024 S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट मध्ये 87 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर हिंदुस्तान ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 1958 मध्ये आदित्य बिर्ला समूहाने केलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा. तर ऑक्टोबर 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नोमान अली आणि अमेलिया केर. कोण आहेत? तर नोमान अली आणि अमेलिया केर, म्हणजेच ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पाकिस्तानी गोलंदाज नोमान अली आणि न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केरला ICC प्लेयर ऑफ द मंथ घोषित करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकताच कोच ऑफ द इयर महिला पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुमा शिरूर यांनी. कोणी? तर सुमा शिरूर यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय नेमबाज संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षक सुमा शिरूर यांना भारतीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये कोच ऑफ द इयर महिला पुरस्कार मिळालेला आहे. तर शिरूर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला, पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक मध्ये भारतीय नेमबाज संघाला यश मिळवून देण्याच्या भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आलेले आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नेमबाजांनी 3 ऑलिम्पिक पदके देखील जिंकलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच अमेरिकाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, माईक वॉल्टर्स यांची. कोणाची? माईक वॉल्टर्स यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा काँग्रेसचे सदस्य माईक वॉल्टर्स यांना त्यांचे नवे राष्ट्रीय म्हणून नाव दिलेले आहे. तर सुरक्षा सल्लागार नेमण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर 50 वर्षीय वॉल्टर्स हे लष्कराचे निवृत्त कर्नल देखील आहेत. तर 2019 पासून ते US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य आहेत. तर यानंतर मित्रांनो अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच मध्य प्रदेश पर्यटनाचा चेहरा म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंकज त्रिपाठी यांना. कोणाला? पंकज त्रिपाठी यांना. तर यानंतर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल मंगूभाई पटेल
लोकसभेच्या एकूण जागा 29 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, नुकतेच जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पंकज अडवाणी हे बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? पंकज अडवाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर कतारमधील दोहा येथे झालेल्या IBSG वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये 39 वर्षीय अडवाणीने 28वे विश्वविजेतेपद पटकावले. तर त्याने अंतिम फेरीत इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव केला. तर या विजयामुळे त्यांचे या खेळातील सलग 7वे विश्वविजेतेपद आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अरविंदर सिंग साहनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अरविंदर सिंग साहनी यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC चे नवे अध्यक्ष म्हणून अरविंदर सिंग साहनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना 1959 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली, भारत आणि सध्याचे अध्यक्ष अरविंदर सिंग साहनी आहेत. कोण आहेत? अरविंदर सिंग साहनी. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. तर केंद्र सरकारने कोणत्या संघटनेसाठी पहिली सर्व महिला बटालियन मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, CISF या. कोणत्या? तर CISF या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF मध्ये पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे. तर विमानतळ, मेट्रो, रेल्वे आणि VIP सुरक्षेसह गंभीर पायाभूत सुविधांची महिला बटालियन सुरक्षा सांभाळेल. यानंतर CISF चा लॉंग फॉर्म सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. आणि CISF ची स्थापना 10 मार्च 1969 मध्ये झाली. बोधवाक्य सेवा आणि निष्ठा. आणि सध्याचे महासंचालक आहेत राजविंदर सिंग भाटी. कोण आहेत महासंचालक? राजविंदर सिंग भाटी. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर भारत आंतरराष्ट्रीय मेळा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दिल्लीमध्ये. कोठे? तर दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 43वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केला जाणार आहे. तर मेळ्याची थीम काय आहे? विकसित भारत @2047 आणि फोकस स्टेट झारखंड हे आहे आणि भागीदार राज्य बिहार आणि उत्तर प्रदेश हे भागीदार राज्य आहे. यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेचे पुढील संरक्षण सचिव कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पीट हेगसेथ झालेले आहेत. कोण आहेत? पीट हेगसेथ. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमेरिकेचे पुढील संरक्षण सचिव फॉक्स न्यूजचे प्रसिद्ध होस्ट पीट हेगसेथ असतील. तर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पुढील संरक्षण सचिव म्हणून निवड केलेली आहे. तर पीट अमेरिकेचे लष्करी मुख्यालय पेंटागॉन आणि 1.3 दशलक्ष सैन्याचे नेतृत्व करेल. तर यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प आहेत. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लेह लडाख या ठिकाणी. कोठे? तर लेह या ठिकाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशातील खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जगातील पहिले उच्च उंचीचे पॅरा स्पोर्ट्स सेंटर लवकरच लेह लडाख येथे स्थापन केले जाईल. तर यासाठी लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल म्हणजेच LAHDC, लेह आणि आदित्य मेहता फाउंडेशन म्हणजेच AME यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. तर यानंतर जगातील पहिले आपण पाहून घेऊया चालू घडामोडी. तर जगातील पहिले वैदिक घड्याळ विक्रम, जगातील पहिली CO2 वनस्पती आइसलँड, यानंतर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद आणि जगातील पहिले 6G उपकरण जपान, जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनी आणि जगातील पहिला कृत्रिम सूर्य चीन आहे. यानंतर जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच चर्चेत आलेला सुखना तलाव कोणत्या शहरात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी,
चंदीगड या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये आहे? चंदीगड या शहरामध्ये आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अलीकडे चंदीगडमधील हरियाणाच्या बाजूला असलेल्या सुखना वन्यजीव अभयारण्याच्या 1 किलोमीटर ते 2.035 किलोमीटर पर्यंतचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच ESZ म्हणून चिन्हांकित करण्यासाठी एक अधिसूचना जारी केली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सामंथा हर्वे यांना मिळालेला आहे. कोणाला? सामंथा हर्वे यांना. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित ऑर्बिटल या कादंबरीसाठी सामंथा हर्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर 2019 पासून बुकर पारितोषिक जिंकणारी सामंथा हर्वे ही पहिली महिला आहे. तर हर्वेला 50,000 पाउंड्स आणि एक ट्रॉफी देखील मिळालेली आहे. तर यानंतर 36वा प्रश्न, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमनदीप जोहल यांची. कोणाची? अमनदीप जोहल यांची. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जानेवारी 2025 पासून अमनदीप जोहल यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया म्हणजेच PGTI ची नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर PGTI चा लॉंग फॉर्म प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया आणि स्थापना PGTI ची सप्टेंबर 2006 मध्ये करण्यात आली. सध्याचे अध्यक्ष दिग्गज क्रिकेटर कपिल देव हे आहेत. कोण आहेत सध्याचे अध्यक्ष? कपिल देव. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने नोव्हेंबर 2024 मध्ये आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणाला देण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कॅरिबियन देश डॉमिनिका सरकारने जाहीर केलेले आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोव्हेंबर 2024 मध्ये देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करणार आहेत. तर कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले योगदान आणि दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल भारतीय पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर महत्त्वाची टिप देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर डॉमिनिकाच्या पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटलेले आहे की डॉमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांना 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्ज टाउन, गयाना येथे होणाऱ्या भारत कॅरिकॉम शिखर परिषदेदरम्यान हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ओडिशा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? ओडिशा या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ओडिशाचा प्राचीन सागरी व्यापार इतिहास साजरा करण्यासाठी आशियातील सर्वात मोठा ओपन एअर व्यापार मेळा बाली जत्रा साजरा केला जातो. तर 2024 सालचा मेळा कार्तिक पौर्णिमेला सुरू झाला आणि 22 नोव्हेंबरला संपेल आणि हा सण ओडिसाच्या जुन्या परंपरेचा स्मरण करतो, ज्यामध्ये व्यापारी कार्तिक पौर्णिमेच्या वेळी महानदीवर बोईटा नावाच्या बोटीतून दूरच्या देशात जात असत. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच NALSA चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण चे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांची नियुक्ती 11 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची जागा घेतील. ठीक आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची टिप देखील आपण पाहून घेऊया. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे 51वे सरन्यायाधीश बनलेले आहेत आणि
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण NALSA ची स्थापना विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी आणि विवादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी लोक अदालती आयोजित करण्यासाठी करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 40वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मुकेश अंबानी आहेत. कोण आहेत? मुकेश अंबानी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रभावशाली अमेरिकन फॉर्च्यून मासिकाने व्यवसायातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO एलॉन मस्क या यादीत अग्रस्थानी आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD मुकेश अंबानी $100 अब्ज अंदाजे निव्वळ संपत्ती असलेले या यादीतील एकमेव भारतीय उद्योगपती आहेत. तर त्यांना जगातील 12व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली व्यावसायिक लीडर मानण्यात आलेले आहे. यानंतर शीर्ष 3 सर्वात शक्तिशाली व्यावसायिक लोक आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर एलॉन मस्क अमेरिकन टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO आणि जेनसेन हुआंग अमेरिकन CEO आणि चिप निर्माता नेवेडियाचे संस्थापक. यानंतर सत्या नडेला भारतीय अमेरिकन मायक्रोसॉफ्टचे CEO आणि अध्यक्ष. ठीक आहे. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे प्रश्न आपण या वीक मध्ये आणि या व्हिडिओ मध्ये देखील पाहिलेले आहे मित्रांनो. तर प्रश्न असा आहे, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. तर पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर रशियन व्यापार केंद्र भारतातील कोणत्या शहरात उघडण्यात आलेले आहे? तर हेही उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.